अब बात करेंगे थाने जिले के डोंबिवली इलाके की, जहां श्री तीर्थ क्षेत्र पिंपलेश्वर महादेव देवस्थान द्वारा आयोजित कृतज्ञता समारोह और सार्वजनिक सत्कार समारोह बेहद उत्साह और भव्यता के साथ संपन्न हुआ। इस समारोह में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, विधायक राजेश मोरे सहित कई जनप्रतिनिधि, गणमान्य नागरिक और हजारों श्रद्धालु मौजूद रहे। दरअसल पिंपलेश्वर महादेव मंदिर को सामाजिक, शैक्षणिक और धार्मिक गतिविधियों के लिए राज्य सरकार द्वारा नाममात्र दर पर भूमि उपलब्ध कराए जाने के उपलक्ष्य में इस समारोह का आयोजन किया गया था। वर्षों से चल रहे संघर्ष के बाद मंदिर की भूमि देवस्थान को समर्पित होने पर श्रद्धालुओं में खुशी का माहौल देखने को मिला। मुख्यमंत्री के दौरे के मद्देनजर सांगांव क्षेत्र में कड़ी सुरक्षा व्यवस्था की गई। समारोह स्थल पर श्रद्धालुओं, नागरिकों की भारी भीड़ उमड़ी। पिंपलेश्वर महादेव मंदिर के इस समारोह से डोंबिवली में धार्मिक और सामाजिक वातावरण को विशेष ऊर्जा मिली। समारोह को संबोधित करते हुए सीएम फडणवीस ने कहा कि पिंपलेश्वर महादेव मंदिर की भूमि को सुरक्षित रखने के लिए महादेव भक्तों ने लंबा संघर्ष किया और आखिरकार उनकी जीत हुई। उन्होंने कहा, सरकार ने उद्योग, राजस्व और एमआईडीसी विभागों के सहयोग से सभी प्रशासनिक बाधाएं दूर कर मंत्रिमंडल की मंजूरी के बाद यह भूमि देवस्थान को सौंप दी है। सीएम ने यह भी भरोसा दिलाया कि महायुति सरकार धार्मिक स्थलों और सांस्कृतिक विरासत के संरक्षण के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है। पिंपळेश्वर महादेवाच्या एका संघर्षाला आज विराम मिळालेला आहे आणि महादेव भक्तांचा विजय झालेला आहे। त्याबद्दल मी सर्व महादेव भक्तांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपण सर्वांनी माझं, शिंदे साहेबांचं, सुनेत्राताईंचं, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी असतील, उदयजी, बावनकुळेजी, आमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं। रवींद्र चव्हाण साहेबांचं देखील अभिनंदन केलं, कारण या सगळ्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते। पण मी एक गोष्ट मानणाऱ्यांपैकी आहे, आम्ही निमित्त मात्र, जे महादेवाला करायचं आहे ते महादेव करवतात, त्यामुळे याचं सगळं श्रेय हे महादेवाला आहे। आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी महादेवाचे आभार मानतो की हे पुण्यकर्म करण्याकरता श्री महादेवांनी आमची निवड केली आणि आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य त्यांनी करवलं। खरं तर आत्ताच आपल्याला याचा संपूर्ण इतिहास हा रवींद्रजी चव्हाण साहेबांनी सांगितला आणि ज्या प्रकारे या सगळ्या भागामध्ये जागेचे वाढलेले भाव आणि मग त्या मोकळ्या जागांवर असलेली लोकांची नजर, अशातनं महादेवाच्या जागेवरही कब्जा करण्याचा प्रयत्न झाला। पण ज्या प्रकारचा संघर्ष या ठिकाणी आपण सर्वांनी केला, पोलीस आणि गुंड हे एकत्रित, म्हणजे काय कॉम्बिनेशन होतं बघा। पोलीसही जागा हडपायला आले आणि गुंडही जागा हडपायला आले, पण महादेवाचे भक्त सर्वांना पुरून उरले आणि तुम्ही ही जागा या ठिकाणी वाचवली। आणि अर्थातच मला आठवतं की आमच्या मागच्या मंत्रिमंडळाच्या वेळेसही ज्यावेळेस रवीजी मंत्री होते, रवीजींनी हा संपूर्ण विषय मार्गी लावत आणला। दुर्दैवाने मध्ये काही काळ सरकार नव्हतं, त्यामुळे विषय अडला। पण पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण विषयाला आपण एक चांगल्या पद्धतीनं चालना दिली आणि मला अतिशय आनंद आहे। अडचणी खूप होत्या, पण एमआयडीसीच्या माध्यमातून आमच्या उदयजींनी, महसूलच्या माध्यमातून आमच्या बावनकुळे साहेबांनी या संपूर्ण अडचणी दूर केल्या आणि अर्थातच रोज
त्यांच्या डोक्यावर बसलेले रवीजी चव्हाण असायचे, आजच करा, आत्ताच करा. मी रवीजींना सांगितलं, म्हणलं रवीजी आता फाईल पूर्ण क्लिअर आली आहे, आता पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण ती घेऊ. रवीजी म्हणाले चालणार नाही, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ती आलीच पाहिजे. त्यांनी मलाही सांगितलं आणि शिंदे साहेबांनाही सांगितलं, आम्हाला दोघांना त्यांनी सांगितलं उद्याच्या बैठकीत ती आलीच पाहिजे. शेवटी शिंदे साहेबांनी आणि मी आउट ऑफ द वे जाऊन सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि मंत्रिमंडळामध्ये आमच्या सगळ्या सहकार्याने त्याला मान्यता दिली. आणि आज ही सगळी जमीन या ठिकाणी पिंपळेश्वर महादेवाला समर्पित झाली आहे. एक मोठा इतिहास इथला आहे. मंदिर असेल, अमराई असेल, इथे येणारे संत असतील, आता पुन्हा तोच स्वर्णिम इतिहास हा पिंपळेश्वर महादेवाला प्राप्त करून देण्याचं काम हे आपण या ठिकाणी करणार आहोत. अरे पाणी तरी मोठा कसा बसला जरा. आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही, एवढंच सांगतो, हे महायुतीचं सरकार हे या ठिकाणी सनातन धर्माचा पुरस्कार करणारं सरकार आहे. आम्ही कुठल्याच धर्माचा तिरस्कार करत नाही, पण जेव्हा जेव्हा सनातनवर संकट येईल त्या त्यावेळी पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल, हे आपल्याला सांगू इच्छितो. आवाज बसला असल्यामुळे जास्त काळ बोलत नाही. ज्या ज्या मागण्या खासदार साहेबांनी आणि रवीजींनी केल्या त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू एवढाच विश्वास आपल्याला देतो. आणि आपण सत्कार केल्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय. वहीं इस अवसर पर सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कहा कि पिंपलेश्वर मंदिर की भूमि का वर्षों पुराना लंबित मुद्दा महायुति सरकार ने सुलझाया. उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डीसीएम एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत और मंत्री रविंद्र चौहान का विशेष आभार व्यक्त किया. उन्होंने कहा सरकार मंदिर आस्था और अस्मिता से जुड़े मुद्दों को हल करने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है. डॉक्टर शिंदे ने खिड़काली मंदिर, अंबरनाथ के 1000 वर्ष पुराने शिव मंदिर, मलंगगढ़ और दुर्गाड़ी किला परिसर स्थित धार्मिक स्थलों के विकास कार्यों का उल्लेख करते हुए कहा कि कल्याण डोंबिवली क्षेत्र में धार्मिक पर्यटन को बढ़ावा देने के लिए टेम्पल कॉरिडोर विकसित किया जा रहा है. उन्होंने बताया अंबरनाथ के प्राचीन शिव मंदिर परिसर को ऐतिहासिक स्वरूप में विकसित करने का कार्य जारी है. भविष्य में इन विकास कार्यों के लिए अतिरिक्त निधि की आवश्यकता होने पर सीएम सहयोग करेंगे, ऐसा विश्वास भी उन्होंने व्यक्त किया. कल्याण लोकसभा क्षेत्र में हजारों करोड़ रुपए के विकास कार्य चल रहे हैं. मेट्रो, विभिन्न आधारभूत सुविधाओं और शहरी विकास परियोजनाओं का उल्लेख करते हुए उन्होंने मुंबई मेट्रो नेटवर्क को बदलापुर तक विस्तार देने की मांग सीएम के समक्ष रखी. कहा मेट्रो और रेलवे की लास्ट माइल कनेक्टिविटी से कल्याण डोंबिवली क्षेत्र की यातायात व्यवस्था और अधिक सुगम होगी. साथ ही मुंबई की तर्ज पर कल्याण डोंबिवली में पोर्ट टैक्सी सेवा शुरू किए जाने की भी उम्मीद व्यक्त की. वहीं सावड़ाराम स्मारक को मंजूरी दिए जाने के लिए सरकार का आभार व्यक्त करते हुए उन्होंने कहा कि महायुति सरकार धार्मिक, सांस्कृतिक और विकासात्मक परियोजनाओं को लगातार समर्थन दे रही है.